जर्नीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. 2-3 दिवस झाले मी ब्लॉग टाकले नव्हते कारण JK मालेगावमध्ये लहान चिमुरडीवर अत्याचार होऊन तिला मारण्यात आले आहे. त्यामुळे खरंच मूड खूपच ऑफ होता. आज गुरुवार होता, उपवास होता. घरी येऊन मी सगळं माझं आवरले आणि देवपूजा आवरून घेतले. देवपूजेनंतर खरंच घरातलं वातावरण खूप छान भक्तिमय होतं आणि अंगात पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं होतं. आज दोनसुद्धा मुली घरी होत्या, त्यांना शाळेला सुट्टी होती. 10:30 वाजले तरी अजून माझी कामं राहिलीच होती. पण भूक तर भरपूर लागली होती, का तर उपवास होता. त्यामुळे थोडीशी घरात बर्फी होती खव्याची, तर ती खाल्ली आणि नंतर मग सगळं माझं आवरल्यानंतर फराळ बनवून खाल्ली. जे प्रकरण घडले ना मालेगावमध्ये, तर त्यासाठी आपल्या स्वतःच्या मुलींनी स्वतःचं रक्षण कसं करायचं त्याबद्दल मी एक व्हिडिओ यूट्यूबला टाकला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, नक्की जाऊन बघा. आज आम्हाला जायचं होतं वडगावला. गाडीचं थोडंसं काम माझ्या बाकी राहिलं होतं, तर त्यासाठी आम्ही गेलो होतो आणि थोडीशी शॉपिंग करायची होती. मुलींना हे ट्रेंडिंगमधले हेडफोन्स आहेत ना, ते जवळजवळ 15 दिवस झाले ते मागत होत्या की आम्हाला हे हवं आहे म्हणून. तर आज उद्या करत फायनली त्यांना आम्ही आज ते घेऊन दिलो. माझा उपवास असल्यामुळे मी बदाम आणि काजू शेक घेतला आणि मुलींनी त्यांच्या आवडीने पाणीपुरी आणि त्यांच्या बाबांनी फरसाणा भेळ मागवला. माझा उपवास आहे हे या दोघींना पण माहिती होतं, पण मुद्दाम मला दाखवून खिजवून ह्या खात होत्या. तर माझा उपवास असल्यामुळे त्यामुळे मी काही खाल्ला नाही, कंट्रोल केलं. कारण बाहेर गेलं की मलासुद्धा खायला खूप आवडतं, पण आज नाही. आज उपवास होता तर थांबवलं खाणं आणि परत तिच्या प्रवासाला आम्ही निघालो. तर असा होता आजचा दिवस. चला, सबस्क्राईब करा.